शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिमागी नक्षल म्हणत सडकून टीका केली होती। या टीकेनंतर आता ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांचा शाब्दिक समाचार घेतलाय। याबाबत सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की विधान परिषदेचा कार्यकाळ जसजसा संपत आहे तसतसा टॅटूधारी वाघबाई उसने अवसान आणून अधिकाधिक आक्रमकता दाखवण्याचा किंबहुना आक्रमकतेचं ढोंग रचण्याचा अतिशय केविलवाना प्रयत्न करीत आहे। कितनी कलाएं और संजय राउत की अक्ल पर सूखी घटा है। नाना और उनके जैसे विरोधियों को अब अमेरिका के सपने दिखाई दे रहे हैं और नाना पटोले ने यह तक कह डाला कि आरएसएस को आतंकवादी संगठन घोषित कर दिया गया है। वही जब हिंदू धर्मगुरु धीरेन्द्र शास्त्री राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी से मिलने गए तो रोते हुए संजय राउत ने बवाल मचा दिया। आखिर चल क्या रहा है इनका? इसे तुष्टीकरण की राजनीति कहे या दिमागी नक्सलवाद? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। टॅटोधारी वाघबाईंचा बहुतेक विधान परिषदेचा कार्यकाल संपत आलाय। कदाचित म्हणूनच वाघबाई अतिशय जास्त मी किती आक्रमक आहे किंवा मी किती भाजपप्रती लॉयल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि तो प्रयत्न नुसत्या मराठीतच नाही, तो प्रयत्न त्या हिंदीतूनही करत आहेत। खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी कळत असताना टॅटोधारी वाघबाई हिंदीत कुणाला सांगण्याचा प्रयत्न करत असतील बरं? कदाचित आपण सतत देवाभाऊ देवाभाऊ केल्यावर आपली राज्यसभेला वर्णी लागेल असं दिवास्वप्न तर त्यांना पडत नाहीये ना। टॅटोधारी वाघबाई, स्वतःचा बौद्धिक वकूफ तपासा। तुम्ही जेव्हा कधी सन्माननीय नेते संजय राऊत साहेबांबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला एवढी गोष्ट तर नक्कीच कळली पाहिजे की प्रसंगी जेलमध्ये जाणं ज्या माणसाने पत्करलं परंतु पक्षाशी लॉयल राहिले, तिथे तुम्ही मात्र आपल्या नवऱ्याच्या लाचखोरी प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एका क्षणात उंदरासारखी उडी मारली। तुमच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देत नाही, त्याचं कारण हेच आहे। आणि आम्ही काही बोलावं असं काही शिल्लकही नाही, कारण मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महबूब शेख असतील आणि आत्ता वडेट्टीवार असतील, या सगळ्यांनी तुमचा अतिशय खराखुरा परिचय फार व्यवस्थितपणे महाराष्ट्राला करून दिला आहे। आता हा टॅटोधारी हा नवा परिचय मी एकदा करून दिला, इतकंच काय ते।